नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 28 डिसेंबर 2025 रोजी झालेला 8वी NMSचा गणित विषयाचा पेपर संपूर्ण स्पष्टीकरणासहित पहा प्रश्न क्रमांक 71 x - 20 अंश व x + 30 अंश हे एकमेकांचे कोटिकोण आहेत, तर x ची किंमत किती? तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। पहा, कोटिकोणाच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी x - 20 अधिक x + 30 बरोबर 90 घ्यावं लागेल। x अधिक x किती झाले? 2x वजा अधिक वजा होतं 30 मधून 20 गेले 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक बरोबर 90। आता या ठिकाणी हे अधिक 10 तिकडे वजा होतील, 90 वजा 10 इथे काय राहिले? 2x 90 मधून 10 गेले 80, 90 मधून 10 गेले 80 आणि छेदामध्ये हे 2। आता x ची किंमत काढूयात आपण। बेक बे बेचोक 8 आणि हा 0। x बरोबर किती आले? 40 अंश। x बरोबर 40 अंश। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 वजा 2 या पदावलीची किंमत काढायची होती। आता पहा, आपल्याला 72 भागिले 6 दिलेलं आणि त्याच्यानंतर अधिक 2 गुणिले 2 वजा 2 आणि ही पदावली सोडवायची होती। अगोदर आपण कंचे भागू बेवनुसार पदावली सोडवताना भागाकार करूयात। 6 × 1 = 6, 6 × 2 = 12 अधिक 2 गुणिले 2 बेदुनी 4 वजा 2, 14 12 आणि 4 बरोबर किती झाले? 16, 16 वजा 2 बरोबर 14 आणि या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला उदाहरणे सोडवता येतील। पहा, प्रश्न क्रमांक 73, एका इष्टिका चिठी आकाराच्या गोदामाची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 2 मीटर आहे। या गोदामात 20 सेमी बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील असं विचारलेलं आहे। तर पहा, इष्टिका चिठी आकाराची गोदाम आहे, त्याची लांबी जी आहे 3 मीटर, किती आहे? 3 मीटर, रुंदी आहे 2 मीटर आणि उंची आहे 2 मीटर। तर आपल्याला ह्या गोदामाचे घनफळ घ्यावं लागेल। इष्टिका चिठीचं घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, त्यामुळे एकक समान करून घ्या फक्त। हे 20 सेंटीमीटर आहे, तर याला सुद्धा सेंटीमीटरमध्ये करून घेऊया। 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर गुणिले 2 मीटर बरोबर 200 सेंटीमीटर आणि उंची किती आहे? 2 मीटर, 200 सेंटीमीटर आणि छेदामध्ये घनाच्या घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन, त्यामुळे किती? 20 सेमी बाजू असलेली घनाकृती खोकी, त्यामुळे एका खोक्याचं आपल्याला काय घनफळ घ्यावं लागेल? 20 गुणिले 20 गुणिले 20 आणि आता भाग देऊयात आपण। पहा, शून्याला 0 गेला, या शून्याला हा 0 गेला आणि या शून्याला हा 0 गेला, ठीक आहे। बे एक बे, त्यानंतर बे एक बे, पुन्हा बे एक बे, बे पंचे 10, 300 गुणिले 5 हा गुणाकार करा, 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य 1500। तर किती खोके मावतील? तर जास्तीत जास्त 500 खोके मावतील। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 74 पहा, प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची 100 एकक आहे असं सांगितलेलं आणि याचं उत्तर आहे शतमान स्तंभालेख। सोडवण्याची काहीही गरज नव्हती, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 75, लघुकोन त्रिकोणाचा, जो लघुकोन त्रिकोण आहे त्या लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू जर बघितला आपण तर पहा, लंब संपात बिंदू हे काय अंतर्भागातच असतो, ठीक आहे। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 76, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौसेमी आहे, त्याच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? तर हा प्रश्न आपण सोडवूयात। पहा, समभुज चौकोन दिलेला आहे, समभुज चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात? समान आणि हे त्याचे 2 कर्ण। एक कर्ण आपल्याला दिलेला आहे, एक कर्ण किती दिलेला आहे? 24 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे हा आपण पकडूया 24 सेंटीमीटर। किती पकडूया? 24 सेंटीमीटर, ठीक आहे। मग समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला घ्यावं लागेल। समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, चौकोनाचे क्षेत्रफळ, तर सूत्र काय आहे? 1/2 गुणिले
दोन्ही कर्णांचा गुणाकार, म्हणजे कर्णाच्या लांबीचा गुणाकार, म्हणजे आपण असं लिहूया कर्ण 1 गुणिले कर्ण 2. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कर्ण विचारला आहे त्यामुळे या पद्धतीने आपण सूत्र लिहून घेतलं. आता पहा हे जे क्षेत्रफळ आहे ते दिलेलं आहे 180. त्यामुळे आता इथे पहा काय येईल, 180 बरोबर 1/2 गुणिले एक कर्ण दिलेला आहे 24, दुसरा कर्ण आपल्याला दिलेला नाही, दुसरा कर्ण काढायचा आहे. आता 2ने भाग देऊयात, बे क बे, बे दुनी 4, 12ने इकडे भाग देऊयात. आता गुणाकारात आहेत 12, ते भागाकारामध्ये येतील. 180 भागिले 12 बरोबर कर्ण दुसरा. ठीक आहे, आता 12ने भाग दिल्यानंतर पहा 12 एक 12 आणि 6 उरतील, 12 पंचे 60 बरोबर कर्ण 2. तर हा कर्ण किती आलेला आहे 15 सेंटीमीटर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 77, जर छापील किंमत 1700 रुपये, पहा छापील किंमत 1700 आणि विक्रीची किंमत 1540, तर सूट किती? टक्के विचारले का? सूटमध्ये नाही, तर आपल्याला काय विचारले, फक्त सूट. त्यामुळे फक्त वजाबाकी करायची होती. 1700 वजा 1540, 0, 10 मधून 4 गेला 6 आणि 6 मधून 5 गेला 1, 0, 160 पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, फक्त वजाबाकीच करायची होती या उदाहरणामध्ये, बाकी काही नाही. आता पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 78 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 78, यम वर्ग वजा एन वर्ग छेदामध्ये यम अधिक एन वर्ग. तर याचा विस्तार जर केला आपण, पहा तर यम वर्ग वजा एन वर्ग छेदामध्ये दिलेला आहे कंसात यम अधिक एनचा वर्ग, आणि याचा जर विस्तार केला आपण तर काय होईल, वरच्या अंशाचा विस्तार करूयात. पहा तर एका कंसामध्ये यम अधिक एन येईल आणि दुसऱ्या कंसात यम वजा एन, छेदामध्ये याचा आपण विस्तार करूयात, यम अधिक एन आणि छेदामध्ये यम अधिक एन. आता हे कट होतील, मग राहिलं काय, यम वजा एन छेदामध्ये यम अधिक एन आहे का पर्याय क्रमांक 1, हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 4, आयत दिलेला होता आणि या आयतामध्ये जर बघितलं आपण AC बरोबर 5 वर्गमुळात 3 दिलं, म्हणजे कर्ण किती आहे 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, आणि AB ही जी बाजू आहे 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर दिली, तर ADची लांबी किती, तर ही लांबी काढायची होती आपल्याला. त्यामुळे पहा ही उंची आहे, हा पाया आणि हा कर्ण, आणि पायथागोरस नुसार आपण जर हा प्रश्न सोडवला तर पहा कर्ण वर्ग, ठीक आहे, म्हणजे AC वर्ग, ACचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. मग आता AC वर्ग किती आहे, AC वर्ग म्हणजे 5 वर्गमुळात 3चा वर्ग. ठीक आहे, AB वर्ग 5 वर्गमुळात 2चा वर्ग अधिक BC वर्ग. ठीक आहे, तर आता पहा 5चा वर्ग किती 25, आणि वर्गमुळात 3चा वर्ग जर केला आपण, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, आणि हे येतं वर्गमुळात 9, आणि याचं वर्गमूळ जर काढलं आपण तर ते येतं फक्त आणि फक्त 3, त्यामुळे इथे गुणिले फक्त 3 घ्या बरोबर. हे 5चा वर्ग 25, आणि आता वर्गमुळात 2चा वर्ग किती येणार आहे फक्त 2. ठीक आहे, अधिक BCचा वर्ग. आता 25 त्रिक किती झाले, 25 त्रिक 75 बरोबर 25 दुनी 50 अधिक BCचा वर्ग. 50 इकडे वजा करा, 75 वजा 50 बरोबर BC वर्ग. आता आपल्याला ही वजाबाकी किती येते पहा केल्यानंतर, 25 बरोबर BC वर्ग, म्हणून आपल्याला जर याचं वर्गमूळ काढलं तर बरोबर काय येईल, BC बरोबर किती येणार आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 80, आकृतीमध्ये O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. OD बरोबर 10 सेंटीमीटर दिलेलं, OD बरोबर 10 सेंटीमीटर, आणि OM बरोबर 6 दिलेलं होतं.
6 सेंटीमीटर. तर जेव्हा ए बीची लांबी किती, तर पहा हा जर व्यास बघितला तर तो 20 येईल, म्हणजे हा 10 असणार आहे. ठीक आहे. आणि त्रिकुट वापरू शकतो आपण पायथागोरसचे 6, 8, 10 हे त्रिकुट आहे पायथागोरसचं. ठीक आहे. पहा 6, 8, 10 म्हणजे हे किती असणार आहे, 6, 8, 10 म्हणजे या ठिकाणी AM बरोबर 8 सेंटीमीटर असणार आहे. आणि याच्या एवढीच ही जी लांबी आहे ती समान असणार आहे, त्यामुळे ही सुद्धा 8 येईल. आणि 8 अधिक 8, कारण आपल्याला AB बरोबर विचारलेलं आहे, जेव्हा विचारली, त्यामुळे 8 अधिक 8 16 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 81, सोबतच्या आकृतीची परिमिती किती. पहा हे 15 आहे आणि हे 15 आहे, त्यामुळे हे सुद्धा पूर्ण किती येईल, 15 अधिक 15 30 मीटर येणार आहे. किती येणार आहे, 30 मीटर. हे 10 आहे आणि हे 5, त्यामुळे हे किती येईल मग 15 मीटर. आणि यांची बेरीज फक्त करायची होती. पहा 30 अधिक 15 अधिक हे 15चे 2 भाग आणि 10 अधिक 5 15, 15 चौक किती झाले 60, 60 अधिक 30 बरोबर किती झाली बेरीज यांची 90 मीटर. किती येणार आहे 90 मीटर. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 82, -7 -2 यापेक्षा हे जर बघितलं आपण चिन्ह दिलेले आहेत, कोण मोठा आहे. आता -7 हे लहान आहे, तुम्हाला माहीतच आहे. ऋणमध्ये जी संख्या लहान असते ती सर्वात मोठी असते, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे -2कडे हे चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. आता या ठिकाणी पहा कंसात A अधिक Bचा घन वजा दुसऱ्या कंसात A वजा Bचा घन, आणि याचं सोपे रूप, याचा विस्तार फक्त करायचा होता आणि हे प्रश्न सोडवायचे होते. तर आपण याचा विस्तार करूयात. तर पहा A अधिक Bचा घन याचा विस्तार Aचा घन अधिक 3A वर्ग B अधिक 3AB वर्ग अधिक Bचा घन वजा याचा विस्तार आपण कंसात घेऊया, त्या ठिकाणी आपल्याला चिन्ह बदलता येतील. मग Aचा घन वजा 3A वर्ग B अधिक 3AB वर्ग अधिक Bचा घन. काय येणार आहे Bचा घन. इथे वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह येईल या ठिकाणी. ठीक आहे. आता पहा हे वजा चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलणार आहेत आणि हेच आपण असं लिहू शकतो. पहा Aचा घन अधिक 3A वर्ग B अधिक 3ABचा वर्ग अधिक Bचा घन वजा, आणि हे चिन्ह बदलायचे आतले. पहा Aचा घन अधिक 3A वर्ग B, तर खाली घेतो इथे मी, अधिक पहा 3A वर्ग B. आता हे अधिक आहे ना, त्यामुळे इथे चिन्ह कोणतं येईल मग, तर इथे वजाचं चिन्ह येईल. काय येईल, वजाचं चिन्ह येईल. वजा 3AB वर्ग आणि हे वजा आहे ते अधिक होईल, अधिक Bचा घन. तर आता पहा या ठिकाणी अधिक 3A वर्ग B अधिक 3A वर्ग B, आणि या ठिकाणी जर बघितलं वजा पहा अधिक 3AB वर्ग आणि वजा हे कट होऊन जाईल. ठीक आहे. हे कट झाल्यानंतर पहा Aचा घन आणि वजा Aचा घन हे कट होऊन जाईल. आता 3A वर्ग B आणि 3A वर्ग B, तर हे होईल 6A वर्ग B अधिक, आणि इथे जर बघितलं आपण Bचा घन अधिक Bचा घन अधिक Bचा घन, तर हे काय होईल 2Bचा घन. तर हा पर्याय पाहिजे होता आपला. तर पहा हा इथे दिलेला आहे 2Bचा घन अधिक 6A वर्ग B. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न क्रमांक 84, जर n समचलनात m आणि m बरोबर 3 असताना n बरोबर 12 तर n बरोबर 20 असताना m ची किंमत काढा. तर मी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने कसं काढायचं समचलन व्यस्त चलन हे शिकवलेलं होतं. पहा m आणि n हे लिहून घ्यायचं. त्यामध्ये m बरोबर किती दिलं तर 3, n बरोबर किती दिलं तर 12. मग n बरोबर 20 असताना आपल्याला m बरोबर विचारलेलं होतं. तर फक्त तिरकस गुणाकार करायचा समचलन असेल तर, आणि व्यस्त चलन असेल तर m गुणिले n आणि छेदामध्ये जे पद असेल ते.
मग या ठिकाणी 3 गुणिले काय करायचं, 3 गुणिले 20 आणि छेदामध्ये काय येणार 12. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 पंचे 20 आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. किती आहे 5. पहा पुढचा प्रश्न 85वा. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षे जास्त आहे. माझे वय x आहे. माझे वय किती आहे x आणि माझ्या वयाच्या निम्मे म्हणजे माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षे जास्त आहे म्हणजे अधिक 5 आणि हेच फक्त उत्तरामध्ये होतं x/2 अधिक 5. त्यानंतर पहा आपल्याला हा भागाकार दिलेला होता. ठीक आहे, तर पहा 40m चा वर्ग 40m चा वर्ग आणि भागाकारामध्ये 30m चा घन. ठीक आहे, आता या ठिकाणी जर भाग दिला आपण 10 चौक 40, 10 त्रिक 30 तर किती आलं 4/3 आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जास्त m या ठिकाणी आहे त्यामुळे फक्त याला हे कट होईल परंतु 1 m या ठिकाणी छेदामध्ये राहील. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 घनमुळामध्ये 0.125. तर पहा तर 3 घरसरकून पॉईंट आहेत त्यामुळे घनमुळामध्ये एकच पॉईंट येईल आणि एक पॉईंट जर बघितलं इथं 3 आहेत, इथं पॉईंटच घेतलेला नाही त्यामुळे हा पर्याय गेला, हा गेला, इथे येईल बघा 0.5. ठीक आहे, आणि याचाच काय घन किती येतो 0.5चाच घन येतो 0.125 आणि याचं घनमूळ येईल 0.5. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 88 5,000 रुपये रकमेचे 3 वर्षाची चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते तर व्याजाचा दर किती. तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर पहा हा प्रश्न सोडवूयात आपण. आता रास काढायचं सूत्र काय, चक्रवाढ व्याजाची रास काढायचं सूत्र A बरोबर P कंसात 1 अधिक R छेदामध्ये 100 कंसाचा n भागात. मग रास किती दिलेले आहे 6,755. 6,655 बरोबर 5,000 रुपये मुद्दल कंसात 1 अधिक रेट किती आहे, रेट काढायचं आपल्याला आणि छेदामध्ये 100 कंसाचा किती वर्ष दिलेले 3 वर्ष दिलेले. ठीक आहे, आता पहा हे 5,000 इकडे गुणाकारात आहेत, इकडे भागाकारामध्ये येते 6,655 भागाकारामध्ये 5,000 बरोबर इथे काय राहिलं 100 1 100 अधिक R म्हणजे 100 अधिक R छेदामध्ये 100 आणि ह्या कंसाचा 3रा घात. ठीक आहे, आता पहा इथं जर भाग दिला आपण पहा 5 1 5, 5 1 5, 5 त्रिक 15 पुन्हा 5 त्रिक 15 आणि 5 1 5 किती येणार 1331 छेदामध्ये 1000 बरोबर 100 अधिक R छेदामध्ये 100 आणि कंसाचा 3रा. आता हे माहीत आहेत आपल्याला कोणाचा घन आहे. ठीक आहे, त्यामुळे हे जर काढायचं असेल तुम्हाला 3 ह्याचा घात काढायचा असेल तर हे जर घनमूळ काढावं लागेल तुम्हाला. तर हा कोणाचा आहे 11चा आणि हा कोणाचा घन आहे 10चा बरोबर. आता इथं काय राहिलं फक्त 100 अधिक R छेदामध्ये 100. आता पहा बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं तर या ठिकाणी फक्त इथे 100 दिलं आहे तर इथं काय केलं या ठिकाणी तर फक्त एवढंच केलं त्यांनी की त्यांना समजलं की बाबा R बरोबर 11 आहे आणि 11 उत्तर 11% म्हणून त्यांनी पर्यायामध्ये निवडलं. तर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तर इथं पाया 100 आहे तर इथे पाया 100 होण्यासाठी आपल्याला 10 ने गुणावं लागेल. इथे पण 10 ने गुण आहेत. आकृती आहे 110 छेदामध्ये 10 10 100 बरोबर 100 अधिक R आणि छेदामध्ये 100. तर समान चिन्ह असल्यामुळे हे कट होईल. ठीक आहे, आता काय राहिलं फक्त 110 बरोबर 100 अधिक R आणि फक्त 110 मधून तुम्हाला आता 100 वजा करायचे आहेत म्हणजे तुम्हाला रेट निघून जाईल किती आहे तो. तर R बरोबर किती येणार आहे तर R बरोबर 10%. R बरोबर 10%. तर या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं होतं. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पहा शेजारील आकृतीत जर रेषा M समांतर रेषा N असेल आणि ती P त्यांची छेदिका असेल. ठीक आहे, तर एक्सची किंमत किती. तर लक्षात ठेवा 3x आणि x हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोनाच्या मापांची बेरीज हे 180 अंश असते. x अधिक 3x बरोबर 180 अंश
आणि यांची बेरीज झाली 4 1 बरोबर 180. 180ला आता 4ने भाग देऊयात आपण, म्हणजे एक्सची किंमत निघून जाईल. 4 चौक 16, 2 राहिले, 4 पंचे 20 आणि एक्सची किंमत आलेली आहे 45 अंश. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि शेवटचा प्रश्न होता पहा, पुढील त्रिकोण कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतील. तर पहा PQRला हा संगत होतोय, एकरूप होतोय, ठीक आहे, UST. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरणे दिलेली आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये 20 पैकी 20 गुण मिळत आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये आपले गुण टाकायचे आहेत, ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण मॅथची सर्व स्पष्टीकरणे घेणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.